नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण एक बाहीचं डिझाईन बघणार आहोत. सध्या ही पफ डिझाईन आहे बाहीची, ही खूप सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. खूप जणींनी मला कमेंट केल्या होत्या की तुझी पद्धत दाखव. चला तर मग बघूया मी कशा पद्धतीने ही बाही तयार करते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक बाही तयार करून घेतलेली आहे. आता दुसरी बनवते. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पहिलं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण नेहमीप्रमाणे कसं आपण काठ वेगळे करून घ्यायचे यामध्ये, ठीक आहे. बॉटमचा काठ जो आहे तो वेगळा करून घ्यायचा. त्यानंतर ह्या बाहीमध्ये आपल्याला फॅब्रिक भरपूर लागतं, म्हणजे कपडा भरपूर लागतो. तर बाही एल्बो असल्यानंतर त्याचे 2 पार्ट करावे लागतात. तर पूर्ण बाहीची उंची आणि काठाची उंची वजा करून उरलेल्या ह्याच्यामध्ये 2 इंच उंचीमध्ये एक्स्ट्रा असायला हवं. अशा पद्धतीने वेगवेगळे 2 पार्ट करायचे. तर बघा मी पुढे दाखवते तुम्हाला. उंचीमध्ये तर नॉर्मली तुम्हाला समजलंच असेल काय. तर पूर्ण बाहीची जी आपल्या उंची आहे ती समजा इथे आहे 10, तर मी 11 इंचावर बाही कट करून घेतलेली आहे अस्तरची. तर त्यामधून 4.5 इंचाचा मी काठ घेतलेला आहे, ठीक आहे. तयार काठ, तसा काठ माझा 5.5 इंचाचा आहे. 4.5 इंचाचा काठ तयार आहे. तर त्यामधून उरलेलं जे काही उंचीमध्ये राहिलं त्यामध्ये 2 इंच उंचीमध्ये एक्स्ट्रा घेऊन आपल्याला वरच्या पफसाठी फॅब्रिक घ्यायचं आहे. आणि रुंदी जी आहे ते म्हणाल तर काठ बघा 16 इंचाचे काठ आहे रुंदीमध्ये, ठीक आहे. आणि जे फॅब्रिक घेतलेलं आहे प्लेटेडसाठी ते डबल फोल्ड आहे. ते डबल फोल्ड 16 इंचाचं आहे, बघू शकता. तर यामध्ये तुमचं जास्त असेल तरीसुद्धा चालेल. आता इथे मी कुठेही जॉईंट दिलेला नाही आहे, तुम्ही जॉईंट घेऊ शकता. जॉईंट लावला तरी काय हरकत नाही आहे. आणि जितकं तुमचं फॅब्रिक असेल त्याप्रमाणे तुम्ही प्लीट्स पण घेऊ शकता. तर ह्यामध्ये माझ्या दोन्ही बाजूला 4-4 प्लीट्स आल्यात. तुम्हाला जास्त हव्या असेल तर तुम्ही फॅब्रिक एक्स्ट्राचं अटॅच करून घ्या. तर मी इथे बघा ह्या फॅब्रिकचा सेंटर काढलेला आहे, सेंटर काढला आहे. आणि त्यानंतर दोन्ही बाजूला मी 2-2 इंचावरती मी मार्क करते. तर अशा प्रकारे मी 3 ते 4-5 मार्किंग करून घेतले या साईडला. आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा मी 5 मार्किंग करून घेतलेले आहेत. आता काय करायचं, सेंटर आहे त्या सेंटरजवळ 2 इंचापासून प्लीट्स टाकायला सुरुवात करायची. तर बघा ही मी पहिली प्लीट टाकली. त्यानंतर इथे लगेचच टाचण्या लावायच्या. हवा असेल तर तुम्ही इस्त्री करा. आता हे फॅब्रिक खूप फुगणारं आहे त्यामुळे मला खूप एकदम केअरफुली पकडावं लागतं आहे. फुगणारं फॅब्रिक नसेल तर ह्या प्लेट्स खूप पटपट बसतात. तर ही दुसरी प्लेट, त्यानंतर तिसरी प्लेट आणि शेवटी चौथी प्लेट. व्यवस्थित टाचण्या लावून घ्यायच्या. आणि बघा वरच्या बाजूला मी टाचणी लावली आणि जिथे मी फोल्ड केलेला आहे बॉटमच्या बाजूला ते एकावर एक ठेवायची, कम्प्लिटली एकावर एक ठेवायच्या. अगदी एक एक लाईन इतकं तुम्ही गॅप तिथे ठेवू शकता. तर मी इथे टिप टाकून ह्या प्लेट्स एकावर एक ठेवलेल्या सिक्युअर करून घेते, म्हणजे ते हलणार नाहीत. आता सेम दुसऱ्या बाजूला पण आपल्याला तेच करायचं आहे. जिथून सेंटरपर्यंत 2 इंचापासून एक प्लेट घ्यायची, ती बरोबर समोरच्या प्लेटच्या समोरासमोर यायला पाहिजे, त्याच्यावर अजिबात जाता कामा नये. ही पहिली प्लेट, त्यानंतर दुसरा जो पॉईंट होता त्याची दुसरी प्लेट, ही पण एकावर एक घेत जायचं आहे. आणि ह्या पण व्यवस्थित वरच्या बाजूने टाचणीने सिक्युअर करायच्या. आणि त्यानंतर जशी आपण बॉटमला टिप टाकली तशी पुन्हा इथे बॉटमला टिप टाकून घ्यायची. बघा अशा प्रकारे ह्या सिक्युअर झाल्यात. आता वरच्या बाजूने मी टाचण्या काढून दिल्या. तर वरच्या बाजूच्या टाचण्या काढल्यानंतर ह्या प्लेट सगळ्या सरकल्या, पण काही फरक नाही पडत कारण खालच्या बाजूने आपण बॉटमच्या बाजूने व्यवस्थित आपण त्याला टिप टाकली. आता मधल्या ज्या सेंटरच्या 2 प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित बघा मी समोरासमोर घेतल्या, अगदी शेजारी घेतल्या व्यवस्थित. आणि ह्याला आता मी टाचण्या लावते. आता एका साईडने जी पहिली प्लेट आहे त्याच्या आणि दुसऱ्या प्लेटमध्ये 1/2 इंचाचं आपल्याला अंतर ठेवायचं आहे आणि टाचण्या लावून सिक्युअर करून घ्यायचं आहे. तर आता ह्या 4 प्लेट्स आहेत, प्रत्येक प्लेटमध्ये 1/2 इंचाचं म्हणजे अर्धा इंचाचं मार्जिन गॅप ठेवायचा आणि टाचण्या लावून घ्यायच्या. आता बघा पलीकडच्या बाजूने सुद्धा मी सेम अर्धा इंचाचा गॅप सोडून एक प्लेटमध्ये व्यवस्थित टाचण्या लावून घेतल्या. आता ह्या छान अशा टाचण्या लावून झाल्यानंतर वरच्या बाजूने सुद्धा
ह्या प्लेट्स आपल्याला सिक्युअर करायच्यात. तर याला टीप टाकून घ्यायची व्यवस्थित. ओके, झाली आहे टीप टाकून. आता मी तुम्हाला म्हणाले होते ना की मेजरमेंटपेक्षा 2 इंच उंचीमध्ये जास्त ठेवायचं. तर त्याचं कारण हे बघा, जेव्हा प्लेट्स टाकतो ना आपण तेव्हा हे कापड क्रॉस होतं, म्हणजे थोडंफार जे आहे ते क्रॉस होते. बघा ह्याचे कोणी निघालेले आहेत खालच्या दिशेने, सरळ नाही राहत. त्यामुळे आपण 2, 2.5, 3 इंच एक्स्ट्रा ठेवायचं, जेणेकरून आपली बाही परफेक्ट तयार होईल. आता बघा इथे मी तुम्हाला दाखवते, पहिल्यांदा स्टार्टिंगला नाही दाखवलं, जे मी आत्ता दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने बघा, ही मी अस्तरची बाही कट केली होती, त्यातून काठाचा भाग वजा करून उरलेली बाही, आता हा पेपर पॅटर्नमधली बाही आहे, त्यावरूनच मी एल्बो स्लीव्ज कट करते. तर बघा, काठ वजा करून मी हे जे बाहीला फॅब्रिक घेतलं होतं ह्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा ठेवलं होतं. आता ही जी वरती जी बाही आहे ही त्यावरती आपल्याला मार्क करून घ्यायची आहे. तर ही व्यवस्थित ठेवायची. बॉटमच्या बाजूला बॉटम ठेवायचा, म्हणजे जिथे प्लीट्स आपण जवळजवळ टाकला आहे ती बॉटमला येते, आणि जिथे हाफ इंच आपण मार्जिन ठेवलेलं आहे ती शोल्डरच्या बाजूला येते. तर बघा, फक्त मी बॉटम इथे सरळ करून घेते. फक्त बॉटम सरळ करून घ्यायचा. वरच्या दिशेने मी फक्त अंदाजासाठी मी त्याला मार्किंग करून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसावं म्हणून. अदरवाईज काही गरज नाही वरच्या दिशेने, नंतर आपण बरोबर ते मॅनेज करू शकतो. फक्त आपल्याला इथे बॉटम सरळ करून घ्यायचा असतो. तर बॉटमला मी मार्क केला आणि बॉटमला मी टिप टाकून घेतली, आणि त्यानंतर बॉटम मी आहे तो कट करून घेतला. का तर तुम्हाला सरळ करायचा होता, म्हणजे मला काठ जोडायला त्रास होणार नाही. तर बघा, मी बॉटमला टिप टाकली आहे. आता हा बॉटम मी अगदी टिपच्या कडेकडेने मी कट करून घेतली. ओके, आता काठ घ्यायचे आणि बाजूकडे सरळ बाजू ठेवायची. पहिला मी याचा सेंटर नॉच काढून घेतला, का तर बाही दोन्ही बाजूला व्यवस्थित बसली पाहिजे म्हणून सेंटर काढून घेतला. आता सेंटरवर सेंटर ठेवायचा आणि सरळ बाजूकडे सरळ बाजू ठेवायची, आणि अशा पद्धतीने हाफ इंच मार्जिन कवर करून बॉटमला टिप टाकून घ्यायची. त्यानंतर वरती दाबटीप द्यायची. दाबटीप झाल्यानंतर ही आपली मेन बाही तयार झालेली आहे पीसची. आता जे अस्तर घेतलेलं आहे ते अस्तर सरळ बाजूकडे ठेवायचं, सरळ बाजूकडे ठेवायचं, जशी आपण रेग्युलर बाहीला अस्तर जोडतो त्याच पद्धतीने. आणि बॉटमला अर्धा इंच टिप टाकून ओपन करून त्याला दाबटीप द्यायची, आणि आतल्या बाजूला दुमडवून घ्यायचं, उलटवून घ्यायचं, आणि पूर्ण अस्तर मेन फॅब्रिकला अटॅच करून घ्यायचं. एक्स्ट्राचं जे काही उरलेलं मार्जिन आहे ते कट करायचं. सो झाली आपली ही बाही तयार. मस्त सुंदर असा हा पॅटर्न तयार होतो. खूप वेळ नाही लागत, अगदी 5 ते 10 मिनटात हा पॅटर्न तयार होतो, फक्त एकदा तुम्हाला डायरेक्शन कळाले की. आणि त्यानंतर बघा, इथे मी फॅब्रिकचेच बटन तयार करून घेतले. तुम्हाला माहितीच, माझ्याकडे मशीन आहे, तर मी ह्याच फॅब्रिकचे बटन तयार केलेले आहेत, आणि ते 2 बटन तिथे अटॅच करणार आहे. सो बघा कशी वाटली ही बाही, आणि अगदी सोपी पद्धत दाखवली आहे. तुम्हाला फार वेळ जाणार नाही तुमचा, आणि झटपट होणार आहे, आणि फिनिशिंग पण छान आहे. तर कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. चला मग पुढच्या छानशा अशा नवीन ट्रिकसोबत आपण लवकरच भेटूयात.